नमस्कार. आजची सुरुवात झाली किचन मधून. आज बायको बोलली मला वेळ नाही, तुमचा तुम्हीच डब्बा बांधून घ्या, कारण आज उठायला थोडा उशीर झाला होता. त्यामुळे डब्बा बांधायची जिम्मेदारी घेतली. आणि इकडे बघा, पप्पा काम करू लागलेलं बघून पोरगा हसायला लागले. आज डब्याला बनवली होती मटर पनीरची भाजी, मग त्यावर अशी कोथिंबीर टाकली आणि डब्बा बांधून निघालो ऑफिसला. तसं जाता जाता श्रीपादला पण शाळेत सोडायचं आहे. तसं माझ्या ऑफिसचा निघायचा टाइम आणि श्रीपादच्या शाळेचा टाइम एकच आहे, त्यामुळे श्रीपादला शाळेत सोडायची ड्युटी पण माझीच आहे. अशा प्रकारे श्रीपादला शाळेत सोडल्यानंतर मी आलो कृष्ण मंदिरामध्ये. इथे दर्शन घेतलं आणि इथे बाबांशी थोडी चर्चा केली आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन मी आलो इथे कॅबच्या ठिकाणी, जिथे आमची ऑफिसची कॅब येते. मग थोड्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर कॅब आली, त्यामध्ये बसून मी पोहोचलो ऑफिसला. तसं घरापासून ऑफिस 20 किलोमीटरच्या अंतरावरती असल्यामुळे इथे यायला 40 ते 45 मिनिट लागतात. आणि मग ऑफिसला आल्यानंतर थोडा वेळ काम केलं आणि दुपारी ठीक 1 वाजता कडाक्याची अशी भूक लागली, त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता आम्ही इथे आलो जेवायला. आज डब्यामध्ये आणला होता पुलाव. मग पोटभर जेवण करून झाल्यानंतर पुलाव सोबत आणलेली कढी प्यायलो. मग जेवण झाल्यावर ते जिरवण्यासाठी